ऐतिहासिक आणि पिढ्यानपिढ्या सुरू असलेली कोल्हापूरची एक खास संस्कृती जी गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या लोकांनी आज देखील जपून ठेवली आहे. कोल्हापूरकर असोत, मल्हार असोत किंवा इथे येणारे पर्यटक असोत, या सर्वांसाठीचं एक महत्त्वाचं असलेलं ठिकाण म्हणजे कोल्हापूरचा दूधकट्टा. संध्याकाळचे 7:30 वाजले की कोल्हापुरात मिरजकर टिकटी आणि कोल्हापूरच्या इतर काही ठिकाणी मसरं उभी राहिलेली दिसतात. ताज्या दुधाची धार काढून दिलं जाणाऱ्या आकडी दुधाचा स्वाद घेण्यासाठी अनेक लोक इथं न चुकता येत असतात. कोणत्याही प्रकारची भेसळ नसलेलं शुद्ध, उत्तम, पौष्टिक मूल्यांनी भरपूर असलेलं हे दूध शरीरासाठी पण चांगलं असतं आणि म्हणून आम्ही हे दूध पिण्यासाठी मिरजकर टिकटी इथं आलो आहे. राजू काकांनी म्हशीला भरडा टाकून दूध काढायला सुरुवात केली आणि भरलेल्या दुधाचा ग्लास आम्हाला प्यायला दिला. धार काढलेले हे आकडी दूध ग्लासमधून पिताना थोडं गरम लागतं आणि हे दूध टेस्टला म्हणाल तर एक नंबरच असतं. इथं येणारे नेहमीचे ग्राहक 1-2 ग्लास तर रोजच पित असतात. हे दूध ते का प्यायला येतात ते त्यांनी आम्हाला सांगितलं. दूध प्याचं कारण म्हणजे इथं पैलवान वगैरे येतात वगैरे ते इथं दूध कट्टा म्हणजे फेमस आहे मिरज टिकटीचा. आमचे गेले 10 वर्ष मी इथं पितो. प्रत्येक कोल्हापूरचा पैलवान इथं कधी चुकत दूध पिण्यासाठी आणि दूध हे चांगलं शरीराला असते त्यामुळं प्रत्येक लोक यावं दूध प्यायला. दूध खूप हेल्दी आहे आणि आम्ही दररोज इथं दूध पिण्यासाठी इथं 7:30 वाजता आम्ही इथं हजर असतो आणि पौष्टिक दूध आहे, शरीरासाठी खूप चांगलं आहे. 30 रुपयाला मिळणारा हा ग्लास आणि 80 रुपयाला मिळणारं हे 1 लिटर दूध थोडं महाग जरी असलं तरी पण इथं मिळणारे हे क्वालिटी दूध लोक आवडीने पितात आणि घरी पण घेऊन जातात. पूर्वी महाराष्ट्रभर सुरू असणारे हे दूधकट्टे आज फक्त कोल्हापूरमध्येच अस्तित्वात आहेत आणि इथल्या लोकांनी हा ऐतिहासिक वारसा असल्याने तो आज देखील जपून ठेवला आहे. म्हणून कोल्हापुरात आल्यावर दूधकट्ट्यावर यायलाच लागते भावा. तर मग तुम्ही पण या आणि या दूधकट्ट्यांना आवर्जून भेट द्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करून आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.